भाऊ भाऊ, काका पुतण्या, मुलगा वडील, भाऊ बहीण असा नात्यांमधला राजकीय संघर्ष महाराष्ट्रासाठी अजिबात नवीन नाही. याआधी महाराष्ट्रात अनेक राजकीय लढाया झाल्या आहेत, पण यंदा राजकारणात न भूतो असा बदल झालेला दिसतोय. जो पक्ष सत्तेत आहे तोच विरोधात देखील आहे. त्यामुळं आजवर कधीच पाहिल्या नसतील अशा निवडणुका आता पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक प्रचंड रंगतदार होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकात त्याची प्रचिती देखील आली होती. सहसा लोकसभेच्या निवडणुका या अतितटीच्या आणि अतिशय काठावरच्या मतदानाने विजय पराभवाच्या होत नाही. पण महाराष्ट्रात तसे कैक निकाल गेल्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाले. बऱ्याच वेळेला अमुक तमुक लोकसभा मतदारसंघात या पक्षाचा अमका अमका उमेदवार हा कधीच हरू शकत नाही असं छातीटोक सांगितलं जायचं. पण तशाच मतदारसंघात मात्र अनपेक्षित असे पराभव पाहायला मिळाले. आता विधानसभेला देखील त्याचा प्रत्यय येऊ शकतो. त्यामुळे राज्यातले निकाल कसे लागतील हे येत्या 23 तारखेलाच कळेल. राज्यातला काही हाय प्रोफाईल आणि हाय व्होल्टेज रंगतदार व कौटुंबिक कलहामुळे चर्चेला आलेल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. नमस्कार, वृत्तम मराठीत आपलं स्वागत. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही येत्या 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात होणार आहे आणि 23 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. पैकी 288 जागांवरच्या लढती या खरंच रंगतदार असणार आहेत. पण अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या लढती या काही विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार आहेत. त्यापैकी बोलायचं झालं तर बारामती विधानसभा मतदारसंघ हा पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ. गेल्या लोकसभा निवडणुकीत कौटुंबिक कलहामुळं राजकारण कसं घडतं याची प्रचिती या मतदारसंघात आली होती. खरं तर हा मतदारसंघ पवार कुटुंबियांचा कायमच बालेकिल्ला राहिला आहे. 1962चा एकमेव असा मालतीबाई शिरोळे यांचा अपवाद वगळता या मतदारसंघात फक्त आणि फक्त पवार कुटुंबातले लोक आमदार म्हणून निवडून गेले आहेत. शरद पवार हे 1967, 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 या काळात बारामती विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 सालापासून अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1,67,000 अशा रेकॉर्ड ब्रेक मार्जिननं पराभव केला होता. त्यावेळी त्यांच्या विरोधात उभे असलेल्या उमेदवाराचं डिपॉझिट देखील वाचलं नव्हतं. पण त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंध होता. पक्षफूट झालेली नव्हती. पण आता परिस्थिती मात्र प्रचंड वेगळी आहे. अजित पवार यांचं महायुतीत जाणं हे त्यांच्या मतदारांना आणि महायुतीत येणं हे युतीला मतदान करणाऱ्या लोकांना अजिबात रुचलेलं दिसत नाही. त्यामुळे लोकसभेला अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेला देखील होऊ शकते याची धास्ती अजितदादांना आहे. त्यामुळं त्यांनी शिरूर आणि इतर अनेक पर्यायांची चाचपणी देखील करून बघितली होती. सोबतच यंदा अजितदादांच्या विरोधात त्यांचे सख्खे पुतणे व बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे रिंगणात असणार आहेत. त्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघात काय होईल याकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागून असणार आहे. दुसरी हाय प्रोफाईल आणि हाय व्होल्टेज निवडणूक असणार आहे कोपरी पाचपखाडी विधानसभा मतदारसंघातली निवडणूक. 2008 सालच्या मतदारसंघ पुनर्रचनेपासून अस्तित्वात आलेला हा मतदारसंघ 2009च्या विधानसभा निवडणुकीनंतरपासून कायमच शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीपासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत. शिवसेनेच्या शाखांची मोठी संख्या आणि शिवसेनेला मानणारा परंपरागत मतदारसंघ ही या मतदारसंघातली जमेची बाजू. 2019च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसच्या संजय घिडिगावकर यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. पण यंदा त्यांची लढत थेट आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्यासोबत असणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे आता आपल्या गुरूंच्या पुतण्याला कशी टक्कर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून असणार आहे. काही जाणकारांच्या मते ही निवडणूक केदार दिघे आणि एकनाथ शिंदे अशी होण्यापेक्षा मातोश्री ते थेट वर्षा अशीच होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात काय होईल हे पाहणं नक्कीच रंगतदार असणार आहे. तिसरी हाय प्रोफाईल लढत आहे नागपूर इथल्या नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातली, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभा मतदारसंघातली निवडणूक. हा मतदारसंघ 2008च्या पुनर्रचनेने अस्तित्वात आलेला. नागपूरमधला सगळ्यात सुशिक्षित मतदार या मतदारसंघात राहतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जोरदार नेटवर्कामुळे फडणवीस यांचा विजय सुखर मानला जातो. गेल्या विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी काँग्रेसच्या आशिष देशमुख यांचा तब्बल 50,000 मतांच्या फरकाने पराभव केला होता. यंदा त्यांना टक्कर द्यायला पुन्हा 2014 सालचे विरोधक व मूळचे भारतीय जनता पक्ष आणि संघाचे राहिलेले व अलीकडे काँग्रेसवासी झालेले प्रफुल्ल गुडदे पाटील. त्यामुळे या मतदारसंघात काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यानंतर फक्त कौटुंबिक कलहामुळे चर्चेला आलेली गडचिरोलीतल्या
अहेरी या विधानसभा मतदारसंघातली निवडणूक. हा मतदारसंघ तसा आदिवासी बहुल मतदारसंघ. या मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धर्मराव बाबा आत्राम आणि त्यांची मुलगी भाग्यश्री आत्राम यांच्यात राजकीय लढाई असणार आहे. धर्मराव बाबांच्या कन्येनं बंड केलं असून त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटानं तिकीटही जाहीर केलं आहे. अहेरी विधानसभा मतदारसंघ हा तसा महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर असलेला मतदारसंघ. हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असून अहेरी तालुक्यातल्या लगांबोरीपासून ते सिरोंचा मधल्या पातामगुडपर्यंत म्हणजे छत्तीसगडच्या सीमेपर्यंत पोहोचलेला आहे. जवळपास 200 किलोमीटर पर्यंत हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. या मतदारसंघात एटापल्ली, अहेरी, सिरोंचा, भामरागड आणि मुलचेरा हे 5 तालुके येतात. दक्षिण गडचिरोलीच्या घनदाट जंगलात हा मतदारसंघ येतो. तसेच नक्षलवाद्यांच्या सततच्या कारवायामुळे हा मतदारसंघ अतिसंवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात नैसर्गिक साधन संपत्ती देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे इथं काय होईल हे पाहणं रंगतदार असणार आहे यात शंका नाही. यावरूनच यंदाची निवडणूक ही सर्वार्थाने वेगळी आहे असं आपण म्हणू शकतो. सोबतच या निवडणुकीत घराणेशाही दिसून येते. तसेच बऱ्याच नेत्यांकडून सत्ता घरातच कशी राहील याची काळजी घेतलेली दिसून येते. सोबतच मतदान करणारी जनता मात्र गोंधळलेली आहे. तसेच खंदे कार्यकर्ते हे गडबडलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळं विचारसरणीला तिलांजली देऊन अनेक लोक आता राजकीय आखाड्यात उतरलेले आहेत. महाराष्ट्राची वेल एज्युकेटेड आणि सुसंस्कृत राज्य म्हणून जी परंपरा होती ते पाहता राज्यात राजकारणाचा झालेला हा कचरा खरंच दुःखदायक आहे अशी प्रतिक्रिया राज्यशास्त्राचे अभ्यासक राज सुतार यांनी वृत्तम मराठीसोबत बोलताना दिली आहे. एकंदरीतच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा आणि कौटुंबिक कलहामुळे चर्चेत आलेल्या मतदारसंघाविषयीचा तुम्हाला काय अनुभव आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तोवर पाहत राहा वृत्तम मराठी.